अकोल्यातील तेल्हारा शहरात अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त केलाय। या कारवाईत 6,19,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पिकअप जप्त करण्यात आलाय। प्राप्त माहितीनुसार तेल्हारा येथील पी पाटील पेट्रोल पंप परिसरात संशयित बुलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये पान बहार, विमल किंग, विमल बिग पॅक होली, राजनिवास प्रीमियम तसेच 1,700 तंबाखू पॅकेट यांचा समावेश आहे। जप्त गुटख्याची किंमत 6,19,000 रुपये आहे। या प्रकरणात बाला जयस्वाल याला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज अन्न औषध प्रशासन अकोला यांच्या पथकाने आज तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत माळेगाव तेल्हारा रोडवर एक 4चाकी वाहन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा वाहतूक विक्री करत असल्याचे आढळून आल्याने पाठलाग करून पकडला व मुद्देमाल आरोपीसह पोलीस स्टेशन तेल्हारा आणला। सदर मुद्देमाल हा 6,19,000चा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा पान मसाला इतक्याचा व गाडीची किंमत महिंद्रा बोलेरो कंपनीची गाडी किंमत 5 लाख रुपये असा एकूण साठा 11,19,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला।